विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून मुंबईला येलो अलर्ट, तर उद्यापासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचाही अंदाज. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% पाणी साठा. तुळशी, मोडक सागर आणि विहार धरणामध्ये 100% पाणी साठा. सांगलीमधील कृष्णा नदीची पातळी 40.2 फुटांवर. पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम. कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद. कोल्हापूरकरांना मोठा दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यामधील नृसिंहवाडी, कुरुंदवाडच्या अनेक भागातील घरं पाण्याखाली. कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागामधील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर. अलमट्टी धरणामधून 3.25 लाख पाण्याचा विसर्ग. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट. अहमदनगर शहराला पाणीपुरवठा करणारं मुळा धरण 55.30% भरलं. आठवडाभरामध्ये कोसळलेल्या पावसामुळे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. पानशेत धरण 94% भरलं. पाणीसाठा वाढल्यानं सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरूच. येलदरी, लोअर दुधना प्रकल्पामधील पाणी साठ्यामध्ये वाढ. लोअर दुधनामध्ये 7.89 पाणी साठा. येलदरी प्रकल्पामध्येही 31% पाणी साठा. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यामधील तिरारी धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. घोटगे परमे पूल पाण्याखाली गेल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. धुळ्याच्या साक्री तालुक्यामधील जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं चित्र. यू आकाराचं हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. बारामती तालुक्यामधील उजनी धरण 32% भरलं. नागरिकांची पाण्याची चिंता मिटली. गडचिरोली तालुक्यामधील मौजा चांदाळा इथे पुरामुळे शेतामध्ये नागरिक अडकले. एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बैलगाडी गेली वाहून. आर्णी तालुक्यामधील उमरी, कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना. शेतकरी थोडक्यात बचावला. जनावरांचा शोध सुरू. नांदेडच्या धानोरा मक्ता इथे मागणी करूनही रस्त्याचं काम अपूर्णच. रस्त्यावरती साचलेल्या गुडघ्याभर इतक्या पाण्यातून गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा. अहमदनगरच्या कोपरगावामध्ये नदीपात्रातील वाहनं काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना महिलेनं वाचवलं. एकाचा मृत्यू. 3 जण नदीपात्रात वाहनं काढण्याची गेल्याची माहिती. पुण्याच्या मावळ आणि मुळशी तालुक्यामध्ये पर्यटनाला बंदी. मात्र अतिउत्साही पर्यटकांची पर्यटन स्थळी हजेरी. सांगली शहरामधील पूरपट्ट्यामधील भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी. कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची दरड परवण क्षेत्रामधील गावांना भेट. भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी किशन जावळेंनी दिला आधार. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरेंची उपस्थिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामधील पूरग्रस्तांची घेणार भेट. सिंहगड रोड पुलाची वाडी भागाचा करणार दौरा. नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे दिले आदेश. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा पूल आणि रस्ता खचला. 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. लवकर पूल दुरुस्तीची मागणी. कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या 6 विशेष गाड्या. आजपासून तिकिटांच्या आरक्षणाला सुरुवात. मुंबईमध्ये लोकलचा आज मेगा ब्लॉक. मध्य मार्गावरती माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल दरम्यान 11 ते 4 पर्यंत ब्लॉक. मध्य रेल्वेवरती उद्यापासून ते ऑगस्टपर्यंत 4 दिवसांचा मेगा ब्लॉक. पुणे विभागातील दौंड इथे इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ब्लॉक. दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द. होर्डिंग कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिका लवकरच कठोर नियमावली आणणार.
रस्ते, ब्रिज आणि फुटपाथवरती कोणत्याही प्रकारचे होर्डिंग लावण्यास बंदी घातली जाणार. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा दुसरा टप्पा राबवला जाणार. 5 ऑगस्टला या अभियानाची सुरुवात होईल आणि या अभियानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी 12.90 कोटींची निधी. वीज आणि पाणी जोडणी मिळाल्याचे सांगून घर आणि दुकान अधिकृत असल्याचा दावा करणाऱ्या रहिवाशांना उच्च न्यायालयाचा झटका. लाईट बिल हा अधिकृत बांधकामाचा पुरावा नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा. लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरामधून 1.25 कोटी महिलांचे अर्ज, सर्वाधिक 5 लाखांहून अधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून आल्याची माहिती. झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून नियुक्ती जाहीर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिल्या टप्प्यातील 113 विधानसभा मतदारसंघातील 46 विधानसभा प्रभारी जाहीर, तर 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या जाहीर. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. भंडाऱ्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला. विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार, पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन. मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवण्याची शरद पवारांची विनंती. ओबीसीला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणं हीच आमची भूमिका. पवारांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरती एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार ही आमची भूमिका. विरोधी पक्षानं जर भूमिका जाहीर केली तर त्यातून मार्ग काढू. संजय शिरसाठांची पत्रकार परिषदेत माहिती. आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवावा. शरद पवारांचा सरकारला सल्ला. शरद पवारांनी तोडगा काढावा. आम्ही त्यांच्या पाठीशी. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. 83 वर्षांच्या व्यक्तीनं कट कारस्थानं करत राज्यामध्ये श्याम मानव जरांगे यांच्यासारखे कटपुतळे सोडल्यात. भाजप नेते अनिल बोंडेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप. निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार नाही. प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षावर टीका. जरांगे, पाटील आणि फडणवीस यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. प्रकाश आंबेडकरांची जरांगे आणि फडणवीसांवर टीका. सातारा लोकसभा खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये दोघांमध्ये चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यांवरून केवळ राजकारण नको, उदयनराजेंची मागणी. आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातामध्ये असल्याची शरद पवारांची मोदी शहांवर टीका. केंद्र सरकारकडून संविधानावरती हल्ला करण्याचं काम, पवारांचा हल्लाबोल. अमित शहा नावाचा तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवरती उत्तर देताना शरद पवारांचा टोला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवरती टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. शरद पवारांनी अमित शहांवरती टीका केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. शरद पवारांची अमित शहांवरती राजकीय द्वेषापोटी टीका. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. अमित शहा यांच्यावरती कुठलाही ठपका न ठेवता न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं. पुढचे निर्णय पवारांनी वाचावे, केसरकरांचा पवारांना सल्ला. गुजरात दंगल प्रकरणी अमित शहांवरील केस खोटी होती. अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. अमित शहांवरती केलेल्या टीकेवर पवारांनी माफी मागावी. मंत्री पियुष गोयल यांची मागणी. दिल्लीमध्ये नीती आयोगाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील पायाभूत प्रकल्पांवर चर्चा. नाशिक पुणे रेल्वे मार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई पनेल झोन संदर्भामध्ये केंद्रानं सहकार्य करावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधान मोदींकडे विनंती. नीती आयोगाची काम करण्याची पद्धत ही पक्षपाती असून ती कोणतीही स्वतंत्र यंत्रणा नाही. काँग्रेसचे जयराम रमेश यांची टीका. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी 288 जागा लढवाव्यात. नारायण राणे आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ नाही, संजय राऊतांचा नारा.
गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही. खासदार संजय राऊतांचा मोदी आणि शहांवर निशाणा. आजचा आधुनिक औरंग या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावरती राहतो. भाजप आमदार नितेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. तर विशाळगड मोकळा करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का, राणेंचा सवाल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी. जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेत विखे पाटलांनी घेतला आढावा. अकोल्यात भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक. अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यामधील पक्ष संघटनेचा बावनकुळेंनी घेतला विधानसभानिहाय आढावा. अजित पवारांना धक्का. विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवार पक्षामध्ये प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. सोनिया दुहान अजित पवारांच्या भेटीला. सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला वाद चव्हाट्यावर. उमेश पाटलांकडून राजन पाटील आणि यशवंत मानेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. उमेश पाटलांची राजन पाटलांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी. कोल्हापुरामध्ये खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर मारहाण. वाहन पार्किंगवरून वाद झाल्याची माहिती. शिक्षण सप्ताहांतर्गत गोंदियामधील नागरा मुलींच्या शाळेमध्ये वृक्षारोपण संपन्न. वृक्षधरा फाउंडेशन आयोजित वृक्षारोपणाला खासदार प्रफुल्ल पटेल, उपशिक्षण अधिकारी अशोक लांडेंची उपस्थिती. ठाणे शहरामध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाचा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आढावा. शहरामधील खड्डे युद्धपातळीवरती बुजवण्याचे आदेश. नवी मुंबईच्या वाशीमध्ये हिट अँड रनची घटना. इनोव्हा कारच्या धडकेमध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू. वाहन चालक फरार. घटना सीसीटीव्हीत कैद. एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये फरार आरोपीला नागपूर पोलिसांच्या एनडीपीएससीच्या पथकाकडून अटक. आरोपीकडून 2 पिस्तूल आणि 13 जिवंत काडतूस जप्त. वाघाची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेत असताना 6 जण ताब्यात. जळगाव जिल्ह्यातील नशिराबादमधली घटना. पुणे आणि जळगाव कस्टम विभागाची कारवाई. शेतामध्ये पीक पाहायला गेलेले असताना शेतकऱ्याचा मृत्यू. वर्धा जिल्ह्यामधील भिष्णूर इथली घटना. शेतामधील विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची माहिती. मुंबईच्या विक्रोळीमध्ये पार्कसाईट परिसरामध्ये एका घरामध्ये सिलेंडरचा स्फोट. 2 व्यक्ती 90% भाजले. प्रकृती चिंताजनक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. अमरावतीच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये टायरच्या गोदामाला भीषण आग. लाखो रुपयांचे टायर जळून खाक. बदलापूरमधील मांजर्ली भागामध्ये गॅस पाईपलाईन फुटली. जेसीबीचा धक्का लागल्यानं पाईपलाईन फुटल्याची माहिती. महानगर गॅस कंपनीकडून गॅस गळतीवर नियंत्रण. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील चिंभळे गावामध्ये शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून मारहाण. शेतजमिनीचा ताबा घेण्याच्या प्रयत्नातून मारहाण. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. नाशिकच्या निफाड तालुक्यामधील वडाळी परिसरामध्ये बिबट्याचा वावर. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला कैद करण्यासाठी वनविभागानं पिंजरे लावण्याची मागणी. मुंबईमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमधील गुणवंतांचा गौरव सोहळा. कार्यक्रमामध्ये मंत्री नारायण राणेंची उपस्थिती. नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला वरिष्ठ माओवादी महिलेचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आजपासून 3 ऑगस्टपर्यंत माओवादी संघटनेचं शहीद सप्ताहाला सुरुवात. मुसळधार पावसामुळे दिल्लीमधील राजेंद्र नगर परिसरामध्ये आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरामध्ये शिरलं पाणी. 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. इतरांचा शोध सुरू. नेमबाज मनू भाकरचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. पॅरिसमध्ये जागवली पहिल्या ऑलिम्पिक पदकाची आशा. दुपारी 3:30 वाजता रंगणार फायनलचा थरार. शानच्या गायकीनं पॅरिसवासीय मंत्रमुग्ध. ऑलिम्पिकच्या निमित्तानं पॅरिसमध्ये उभारण्यात आलेल्या इंडिया हाऊसमध्ये शाननं गाण्यामधून भारतीय खेळाडूंना दिल्या अनोख्या शुभेच्छा. भारताची महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यामध्ये धडक. श्रीलंकेविरुद्ध रंगणार अंतिम सामना. भारताला 8व्यांदा खिताब पटकावण्याची संधी. पहिल्या T20 सामन्यामध्ये भारताचा 43 धावांनी विजय. 214चं लक्ष्य गाठताना श्रीलंका 170वर ऑल आऊट.
रोहित शर्माचं ज्या सोसायटीमध्ये बालपण गेलं त्या MHB कॉलनीकडून रोहित शर्माचा सत्कार, विश्वचषकातील विजयानंतर करण्यात आला सत्कार. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या नीता अंबानी आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेतली भेट. पॅरिसमध्ये तिघांची भेट झाल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.